आहोत सिद्धी पॅकर श्री सिद्धी सेवा मंडळाचं 42वं वर्ष. प्रथम क्रमांकात तब्बल 1,25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांकात तब्बल 55,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आणि तृतीय क्रमांक 25,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे. सर्वोत्कृष्ट कर्णधार देखील सोन्याचं लॉकेट असतं आणि प्लेयर ऑफ द सिरीज देखील आपण पाहिले तर सोन्याची चैन आज कोण आपल्या घरी घेऊन जाईल. 20 मिनिटांमध्ये तुमची इनिंग झाली पाहिजे, अन्यथा 2 रनची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमचे एक प्लेयर पाठवायचा प्लीज. दिग्विजय घाटकोपर आणि टीम ओमकार माला लेजंड. दिग्विजय घाटकोपर आपला एक प्लेयर आला तर प्लीज बरं होईल मित्रांनो. सातत्याने 42 वर्ष क्रिकेट ज्यांनी पुढे नेलं असे श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच सिद्धी पॅकर. दरवर्षी या टुर्नामेंटचं भव्य दिव्य असं आयोजन असतं. याही वर्षी आपण पाहिलं तर त्याच थाटामाटामध्ये दिवस रात्र अंडरआर्म क्रिकेट. आज पहिला दिवस, उद्या दुसरा आणि संडेला तिसरा सुपर संडे. फायनल कोण जिंकेल? गतवर्षी सत्यविनायक कामोटे, त्यानंतर रॉयल फॅम अशा संघाने इकडे वर्चस्व गाजवलं होतं. यावर्षी कोण जिंकेल त्यावर देखील नजरा असणार आहेत. श्री साई स्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलला देखील आपण सर्वजण इकडे तयार आहोत. बॅटिंग टीम आपला एक प्लेयर आला तर बरोबर दिग्विजय घाटकोपर आणि बाकीच्या पण टीमला त्याचीच विनंती आहे की आपला एक मिनिट. बॅटिंग टीम दिग्विजय घाटकोपर मित्रा. स्ट्राइक एंडला अनिकेत, नॉन स्ट्राइक एंडला अरबाज. एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण सुरुवात करूयात. बोला गणपती बाप्पा, बोला भवानी माते की. बॉलिंगसाठी निखिल आहेत पहिलीच ओव्हर घेऊन. एक पॉवर प्लेची ओव्हर आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वाईड. तुषारने पहिलाच बॉल मागे फेस करत असताना खूप चांगला बॉल कलेक्ट केला. बरोबर आतमध्ये असलेला सर्कल आणि त्या सर्कल मधून तुम्हाला एक मोठं ग्राउंड आहे. डबल बॉक्स जर तुम्हाला इकडे खेळायचं तर डबल बॉक्सची बॅटिंग. ओमकार माला लेजंड टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. या बॉलवर देखील आपण लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. श्री सिद्धी पॅकर सेवा मंडळ दरवर्षी या टुर्नामेंटची एक वेगळी चर्चा राहिली आहे. याही वर्षी एक भव्य दिव्य असं आयोजन. 2024 हे 42वं पर्व. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी दरवर्षी असते. प्रेक्षक दरवर्षी न चुकता ही क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी आजमावण्यासाठी येत असतात. पहिले 2 व्हाईट बॉल आलेत. या बॉलवर देखील दांडे गोल. परफेक्ट बॉल पाहिला गेला निखिलचा आणि बॅटर आउट. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया.
व्हाईट बॉल, व्हाईट +1. मागे तुषार आहेत, प्लस थोडं कंट्रोल करणं गरजेचं आहे. श्री सिद्धी सेवा मंडळाचं हे 42वं वर्ष. LED स्क्रीन पण तिकडे तयार आहे आणि म्हणजे युट्यूबवर देखील ही क्रीडा स्पर्धा आपण आज लाईव्ह पाहतो. 42 वर्ष झाली, पण काही वर्ष ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह नव्हती, कारण की तेव्हा एवढं क्रिकेटला क्रेज नव्हतं. पण आता अंडरआर्म क्रिकेट एवढं पुढे गेलंय की बघता बघता अंडरआर्म क्रिकेटला देखील खूप चांगले इंटरनॅशनलचे दिवस आलेत आणि खूप चांगल्या अंदाजामध्ये क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतीये. स्ट्राईक एंडला बॅटर आमिरला बॅटिंग करणं गरजेचं आहे. पहिली ओव्हर पॉवर प्ले बॅटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर थांबून ठेवलं गेलंय. रन्स कुठेतरी थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, बट एक्स्ट्रा रन्स आले, विकेट मिळाली आहे, त्यामुळे निखिलचा पण कॉन्फिडन्स हाय. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दीपूला इन ऍक्शन मध्ये पाहतोय. त्याने ही क्रीडा स्पर्धा खूप गाजवली आहे आणि अनुभव त्याच्याकडे पण आहे. या बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे रन या बॉलवर देखील निखिलने पुन्हा एकदा थांबवलं गेलं. बॅक टू बॅक चांगली पिचिंग पाहायला मिळतीये. संदीप आचार्य सँडी पण इन ऍक्शन मध्ये आहे. खूप मोठी स्टार कट घेऊन आज ओंकार माला लेजंड्स आणि त्यांच्या विरुद्ध दिग्विजय घाटकोपर. पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा. या बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहतो इकडे सिंगल रन. खूप चांगली थीम, खूप चांगले बॅनर्स अगदी मैदानाच्या चारही दिशेला. आपण उजव्या साईडला पाहिलं तर लास्ट इयरचे चॅम्पियन्स पण चे फोटो लागलेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर. आणि पहिली ओव्हर संपल्याने स्कोर 6 रन झाले धावफलकावरती. संपूर्ण श्री सिद्धी सेवा मंडळ दरवर्षी क्रीडा स्पर्धेसाठी एक वेगळीच मेहनत घेत असते आणि बघता बघता या क्रीडा स्पर्धेने एक उंच स्तर गाठला आणि मुंबई महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातून खेळाडू अगदी 3 दिवस मग ठाणे, नवी मुंबई, रायगड प्रत्येक विभागातून अंडरआर्म क्रिकेट खेळण्याकरिता इकडे प्रेक्षक वर्ग येतील आणि या श्री सिद्धी पॅकर, श्री सिद्धी सेवा मंडळाची एक भव्य दिव्य असं आयोजन. या परिसरातील दमदार आमदार, विश्वविक्रमी आमदार म्हणून ज्यांची महाराष्ट्रात एक भारतात एक वेगळी ओळख निर्माण केली अशी माननीय श्री काळीदास कोळंबकर साहेबांचा तेवढंच मोलाचा वाटा आहे. आमचे माननीय श्री अजित वैभुते साहेबांचा देखील इकडे त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन कार्यक्रम पाहिला. कोषाध्यक्ष वडाळा विधानसभेचे बॉलिंगसाठी तुषार यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. या बॉल देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे थांबवलं तुषारने. हलका बॉल टाकला. तुषारला माहिती आहे की या ग्राउंडवर त्यांनी खूप वर्ष क्रिकेट खेळलंय, त्यामुळे तुषारला पण माहिती आहे की पिचिंग खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल, एक सिंगल रन. जो 6 बॉल मध्ये टाकेल तो या ग्राउंडवर चांगली बॉलिंग करू शकतो. खेळपट्टीचं अंतर थोडंसं मोठं असल्यामुळे इकडे तुम्हाला स्ट्रगल आहे आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप स्ट्रगल आहे. दीपल शाह पण इन ॲक्शन मध्ये आहे. आज युट्यूबला देखील ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. 3 कॅमेऱ्यांसह 4 कॅमेऱ्यांसह आज ही आपण क्रीडा स्पर्धा युट्यूब लाईव्हला पण पाहतोय. दिवस रात्र अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे आणि मुंबईकरांनी हे क्रिकेट नेहमीच पुढे नेलंय. या बॉल देखील पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थांबवला बॉल. हलका बॉल तिकडे मात्र फिरवला तुषारने.
खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग केली तुषारने आतापर्यंत. फक्त आणि फक्त या बॉलवर स्टेप आउट झालेत. फटका थोडा फसला होता. सिंगल रन. सिंगल रन पण तेवढेच महत्वाचे आहेत. आणि या बॉलवर स्टेप आउट झालेत. ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल. एक रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा कॉल दिलाय. नॉन स्ट्रायकिंगला चान्स होता. तुषारने थोडी घाई केली. तिसरी मिळेल का? आणि 2 रन. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. आणि पहिल्या 2 ओव्हर संपल्यात. स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 12 रन झाले त्या फलकावरती. दिग्विजय घाटकोपर टीम लास्ट इयर पण खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. चिराग नगर परिसरातील खेळाडू आहेत. बिपिन परब पण इनॅक्शन मध्ये आहेत. आणि चांगली मॅच. ओमकार माला लेजेंड्स त्यांच्या विरुद्ध दिग्विजय घाटकोपर. श्री भवानी माता सुवर्ण चषक दरवर्षी या टुर्नामेंटचं भव्य दिव्य असं आयोजन असतं. आणि याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं 42वं पर्व घेऊन आज श्री सिद्धी सेवा मंडळ इकडे उपस्थित राहिले आहे. बॉलिंगसाठी सर्वांना वडक्कम. सर्वांना आपण बघूया आता कशी बॉलिंग करेल. स्ट्राईक एंडला बॅटर अमीर. लेफ्ट आर्म. पहिलाच बॉल हलकासा कट केला आणि खूप चांगली पिचिंग. थांबवलं बॅटरला तिकडे. 9वी टर्म अगदी हे यावेळी लक्ष वेधून घेत आहे. बॅनरवर आपण प्रिंट केलंय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा परफेक्ट बॉल. सर्वांनाचा बॅटर आउट. टायमिंग केलं. सर्वांनाने प्रॉपर पिचिंग केली आणि बॅटर थोडं हलकंसं फुटवर्क होतं. तिसरी ओव्हर चालू आहे. थांबवलं तिकडे. 12 रन 2 विकेट. तिसरी ओव्हर मध्ये नवीन बॅटर स्ट्राईक एंडला ऋषिकेश ॲज अ कॅप्टन आहेत. या बॉलवर पण सर्वांनाने खूप चांगली पिचिंग. लेफ्ट आर्म अगदी प्रॉपर बॉलला वळवत आहेत. खूप चांगली खेळपट्टी आहे. बॉलर सर्वांना. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. ऑफ स्टिकला थोडीशी पिचिंग बाहेर पाहिली. पंचांनी ते हेरलं आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. या बॉल देखील हलकासा कट केला गेला तिकडे. अंपायरकडे लाऊड अपील तर केली आहे. बघत पंच आपलं डिसिजन कळवतील आणि तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच कळवू. प्रथम क्रमांक तब्बल 1,25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 55,000 रुपये. तृतीय क्रमांक 25,000 रुपये. आणि या टुर्नामेंटचं वैशिष्ट्यच एक वेगळं आहे. अगदी ट्रॉफीज पण पूर्ण वेगळ्याच अंदाजामध्ये आहेत. शॉर्ट अँड स्वीट आहेत. थर्ड अंपायर आपण चेक करू.
साई स्पोर्ट्सला आपण लाईव्ह पण पाहतोय. सो बॅटर सेफ आहे, तिकडे सिंगल रन मिळेल. या बॉलवर देखील फिरवला गेला बॉल, तिकडे पिचिंग आहे आणि बिपिन परब तिकडे आली आहेत. श्री सिद्धी पॅकर खेळायचं तर तुम्हाला डबल बॉक्स खेळता आलं पाहिजे आणि डबल बॉक्स खेळायचं म्हणजे मुंबईतलं डबल बॉक्स खूप कठीण आहे आणि डबल बॉक्सला बॅटिंग करणं एक डिफिकल्ट आहे. वेगळे रूल आहेत, पण प्रोफेशनल क्रिकेट खेळता तर तुम्हाला डबल बॉक्स क्रिकेट पण खेळता आलं पाहिजे. म्हणजे अंडरआर्म तुम्ही प्रोफेशनल खेळता तर तिकडे तुम्हाला कारण देऊन चालणार नाही आहे. तिकडे तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर ॲडजस्ट करून चालणार नाही आहे, रिझन देऊन चालणार नाही आहे की इकडे डबल बॉक्स असतो ते रूल वेगळे आहेत. पण तुम्ही जर चांगल्या लेवलला अंडरआर्म क्रिकेट खेळताय तर तुम्हाला प्रत्येक विभागात जाऊन एक्सक्यूज सांगता येणार नाही आहे. जे काय आहे ते तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल. बॉलिंगसाठी अमित आहेत. 14 रन, गुड बॉलिंग सर्वांना, खूप चांगली. फक्त 2 रन 1 विकेट मिळवले गेले आणि बॉलिंगसाठी अमित पांचाळ. अमित पांचाळच्या हातामध्ये बॉल दिला. एक चांगले खेळाडू आहेत, टर्फ क्रिकेट पण खूप चांगलं खेळलेत. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, रोखून ठेवलं गेलं तिकडे बॅटरला आणि खूप चांगली बॉलिंग. अमित पांचाळने पहिलीच पिचिंग चांगली केली आहे. 4थी ओव्हर आहे, स्कोर थांबवला आहे. या बॉलवर विथ द स्पिन फुटवर्क चांगलं होतं, बट आता मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. बट डबल बॉक्स 1 ओव्हर तुम्हाला मिळणार, त्या ओव्हरमध्ये तुम्हाला चान्स घेणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर या बॉलवर देखील समोर खेळले गेले, एक चांगला ड्राईव्ह केलं गेलं तिकडे. पण दीपू तिकडे आहेत. दीपूची फिल्डिंग म्हणजे दीपूची बॅटिंग, दीपूची फिल्डिंग ऑल ओव्हर मुंबईने पाहिली आहे. किंग ऑफ बॉक्स क्रिकेट दीपू. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. रन सिंगलने तिकडे पुढे जाईल आणि अमित पांचाळ बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला बॅटर अरबाज. 17 रन 2 विकेट, चांगली सुरुवात तर केली आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर. या ग्राउंडवर 30 बॉल 35 पण फाईट आहे. बॉलर अमित. इकडे पण फटका थोडा फसला गेला. नॉन स्ट्राईक एंडला सर्वांना चान्स घेत होते, बट सिंगल रन आणि बघता बघता स्कोर मात्र तिकडे 18 रन झालेत. 19. उद्या पण सकाळपासून आपण इकडे मॅचेस पाहणार आहोत. संडेला पण सुपर 8 पाहू, कोण चॅम्पियन होईल. मुंबईकरांचा एक लाडका खेळ अंडरआर्म क्रिकेट. त्या बॉलला देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि धावपळ थोडी पाहायला मिळाली. बिपिन परब इन ऍक्शन मध्ये आहेत. 4 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय 20-20. 20 रन झालेत शेवटचे 6 बॉलमध्ये. 12-15 रन जरी आले तरी 35-36 पण टार्गेट. फाईट आहे. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण तयार राहा. टॉस साठी आपण तयार राहायचं. यानंतरच्या दोन्ही टीम्स इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल याची नोंद करायची आहे. मित्रांनो, इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण तयार राहा. आपला टॉस इनिंग ब्रेक्स मध्ये केला जाईल याची नोंद घ्या. आणि आपल्या टी शर्ट्स पण घेऊन जायचे आहेत. आणि बॅटिंग पॉवर प्ले बघूयात कशा प्रकारे फिल्डिंग सजवतील. यानंतर मुंबई सेंट्रल, टीपी बॉईज, JMM पॅकर्स
JMM पॅकर्स मुंबई सेंट्रल आणि अष्टविनायक चुनाभट्टी आणि TP बॉईज GMM पॅकर्स मुंबई सेंट्रल आपल्या टी शर्ट्स पण घेऊन जा आणि कॅप्टन इनिंग ब्रेक्समध्ये आपल्या टॉससाठी व्यासपीठावरती यायचं आहे प्लीज. लगेच टॉस केला जाईल आणि लगेच जशी मॅच संपेल तसे दुसरी मॅच पण सुरुवात होईल याची नोंद घ्या. सर्व आलेले खेळाडू, सर्व मान्यवर, सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व आमचे उपस्थित श्री सिद्धी सेवा मंडळ या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पहिलाच बॉल व्हाईट बॉल बॉलिंगसाठी सर्वांना. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं स्वागत आहे. चुनापट्टी टीम आपण आला असेल तर आपल्या आलेल्याची लवकर नोंद करायची आहे आणि आपले टी शर्ट्स घेऊन जा. पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा, पहिल्याच मॅचची पहिली इनिंग चालू आहे. सर्व प्रेक्षक वर्ग आज इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. दादर स्टेशनच्या अगदी बाजूलाच आपण आहोत. शिंदेवाडी लोकेशन सर्व शिंदेवाडीमध्ये आवर्जून येतील आणि खूप वर्षापासून इकडे अशा अनेक खेळाडू खेळतायत आणि हे टुर्नामेंट बघण्यासाठी पण आवर्जून प्रेक्षक वर्ग येत असतात. रन झाले 21, लॉस ऑफ 3 विकेट. नवीन बॅटर ऋषिकेशच्या सोबतीला आगाज, नाम में ही प्रेशर है, आगाज. एकवीस रन 3 विकेट गेलेत बॉलिंगसाठी. आपण पाहिलं तर सर्वांना स्ट्राईक एंडला बॅटर ऋषिकेश. एका दुसरी बाउंड्री कन्वर्ट करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आणि खूप चांगली कॅच तिकडे पकडली आहे संदीप आचार्य सँडी. चुनापट्टी टीम कॅप्टन आपला आला असेल तर आपल्या आलेल्याची नोंद करायची आणि आपल्या टी शर्ट्स घेऊन जायच्यात. अष्टविनायक चुनापट्टी. या बॉलवर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय. दीपू तिकडे पोहोचतायत. रन स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे. दीपू शाळाक दीपूची नजर बघला का क्विक आहे. लॉस ऑफ 5 विकेट. बॉलर सर्वांना. या बॉलवर देखील फटका थोडा फसला गेला. हवेत बॉल आणि तिकडे बॅटर आउट.
अ, आणि पहिली बाउंड्री पहिला चौकार आपण पाहिलं तर या टुर्नामेंटचा बॅटर ओमीच्या बॅटमधून पहिली बाउंड्री आली आहे. बघा ओमीने शेवटला येऊन टचअप दिला आणि अगदी बॅट फिरवली, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. या ग्राउंडमध्ये बाउंड्री कधी जाईल याचा नेम नाही आहे, म्हणजे भिंतीला लागून पण खूप मोठं टास्क आहे. आणि पहिली बाउंड्री ओमीने लगावली. सो ओमी आता नजरेत आलाय आणि ओमीने टायमिंगवरती बाउंड्री लगावली. सो ओमीचं नाव आज चर्चेत राहील. 26 रन झालेत आणि 6 विकेट गेलेत. त्या बॉल देखील मॅचची टॉप एज घेतली गेली. पुन्हा त्या गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दीपू तिकडे पोहोचले, 2 रन कंप्लीट केले गेलेत आणि 2 रनच्या मदतीने स्कोर कार्ड झाला आहे 28 आणि 29चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता ओमकार माला लेजंडला. 30 बॉलमध्ये 29. चला टॉस साठी आपण ग्राउंडमध्ये दोन्ही कॅप्टन्स अंपायरशी कॉन्टॅक्ट करायचा आणि लगेच टॉस केला जाईल. तीस रनची गरज आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकर आहे टॉस साठी. असं वाटतंय कुठल्या रेस्टॉरंट मध्ये खेळायला आलोय आणि पबची फिलिंग दिली आहे. आमचे अंपायर्स पण अगदी टी शर्ट्स वेधून घेतात. शैलेशजी मसूरकर यांच्या हातातून टॉस केला जाईल. शैलेशजी पण ऑफिसवरून आले डायरेक्ट. 2 दिवस त्यांनी सुट्टी टाकले, बट आज सुट्टी नव्हती, त्यामुळे शैलेश मसूरकरांवर काय स्माईल दिली आहे, गोड स्माईल त्यांनी पण केली आणि मंडळ त्यांच्या मागे नेहमीच उभं आहे. आज मंडळांमुळे आपल्यामुळे आपण आहोत. आणि मसूरकर यांच्या हातातून टॉस. पाच कॅमेरन्स आज युट्यूबला देखील आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. शैलेशजी पाटील, श्री साई स्पोर्ट्स आणि सर्व त्यांची टीम.
दोन्ही कॅप्टन्स आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट करा यानंतरची मॅच. दोन्ही कॅप्टन्स यानंतरचे दोन्ही कॅप्टन्स आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचे आहेत. 29 एक छोटं टार्गेट आहे. वळत मॅचच्या दिशेने टार्गेट आहे 29 दीपल आणि त्या सोबतीला बॅटर दीपू. 29 एक छोटं टार्गेट, बट या ग्राउंडवर छोटं मोठं काही नाही आहे. तो चांगला खेळेल तो जिंकेल आणि 29 रन्स करायच्यात फक्त टीम मॅच जिंकण्याकरिता. ओमकार माला लेजंड आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिलीच ओव्हर घेऊन शेवटच्या हातामध्ये बॉल दिला. पहिली ओव्हर पॉवर प्ले आहे. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे बॅटर आउट. दीपल थोडे लेझी खेळले स्ट्रोक. वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते. पॉवर प्लेच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कुठेतरी फटका फसला आणि बॉक्स आउटच्या रूपामध्ये मात्र दीपालला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर बिपिन परब येतात. बिपिन परबला पण कुठेतरी मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. 29ची रन मॅच कधी क्लोज येऊ शकते, त्यामुळे बिपिनला थोडं क्लोज बॅटिंग करणं गरजेचं आहे. स्कोर बनवणं गरजेचं आहे. पहिली ओव्हर घेऊन शेबाजने पहिलीच विकेट मिळवली आहे. बॅटिंग करत असताना टीम ओमकार माला लेजंड. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पण चालू आहे. यशस्वी जयस्वालने आज एक चांगली बॅटिंग केली, पण भारतीय संघ थोडा डगमगलाय. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले. चांगला फटका बिपिनच्या बॅटमधून. 4 रन.
आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एक चांगली बॅटिंग करत असताना टीम ओमकार मालाड सुरुवात दमदार केली, त्यामुळे आता मॅचमध्ये पकड निर्माण केले गेले. बिपिनला पण खूप सारा अनुभव आहे, त्यामुळे बिपिनने पण मॅच क्लिअर केली. त्याला माहिती आहे की मॅच अंगावरती घेऊन चालणं थोडं कठीण आहे, हलक्यात घेऊन चालणार नाही, हे छोटं टार्गेट आहे. त्यामुळे या ग्राउंडवरती छोट्या छोट्या देखील रन्स फाईट होताना पाहायला मिळाल्यात. या बॉल देखील वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बिपिन परबच्या बॅटमधून एक हवाई फायर 4 रनसाठी, बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज पाहिल्या गेल्या. वेल बॅटिंग बिपिन परब, 4 बाउंड्रीज प्रॉपर टायमिंग करत असताना बाहुबली ऑफ अंडरआर्म क्रिकेट बिपिन. क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग आहे. या बॉलवर टॅप करायचा प्रयत्न करतो, थोडे शॉर्ट सिलेक्शन चुकलं आणि श्री सिद्धी सेवा मंडळाची क्रीडा स्पर्धा टीपी बॉईज तारदेव पॅकर्स त्यांच्या विरुद्ध टीम अष्टविनायक चुनाभट्टी. पहिली ओव्हर संपली आणि रन झालेत 16 रन. खूप चांगली बॅटिंग केली बिपिनने. बिपिनने पूर्णपणे मॅच फिरवली आणि चांगली कामगिरी केली. बिपिनने पूर्णपणे मॅच अर्धी संपवली आहे. बॉलिंगसाठी रोहित आहेत. यूट्यूबला देखील आज खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. 16 रन 1 विकेट. आणि रन झाले 16. पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा बॉक्स क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट. या बॉलवर ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. पंच आपले पद्मनाथ बाबू सर, त्याचबरोबर उपपंच आमचे लेगीट महेश मोरे सर आणि सिद्धेश घाडीगावकर सर सर्व आणि श्री सिद्धी सेवा मंडळ पूर्ण त्यांचं तयार आहे. दरवर्षी सर्व मित्र मिळून एकत्रित येऊन एक इव्हेंट करायचा, आपल्या मंडळाचं नाव पुढे न्यायचं, त्यासाठी पडधड. या बॉल देखील हलक्या हाताने दीपूने सिंगल केला. तिकडे मॅच जवळपास ओमकार मला लेजंडने आपल्याकडे खेचली आहे, कारण की जी बिपिनने 4 बाउंड्रीजने पूर्णपणे मॅच क्लोज आणली आहे. फक्त आणि फक्त 11 रनची गरज आहे. या बॉल देखील हलक्या हाताने कट केलं गेलं. तिकडे मात्र रन सिंगल. पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि सर्व मुंबईकर आता हळूहळू मात्र गर्दी करतील. वीकेंड पण आहे, 2 दिवस बँक हॉलिडे पण आहे, सुट्टी पण आहे सर्वांना आणि खूप चांगलं आयोजन. प्रथम क्रमांक तब्बल 1,25,000 रुपये आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 55,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे. या बॉल एक वेगळा स्ट्रोक खेळले गेले दीपू आणि दीपूच्या बॅटमधून देखील एक चांगला फटका 4 रनसाठी. पॉवर प्ले घेतला आणि पॉवर प्लेलाच मात्र ही मॅच फक्त आणि फक्त आपण पाहिलं आता 5 रनची गरज आहे. या बॉलवर खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला, थांबवलं तिकडे. पहिल्या 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर 24. दीपूने पुन्हा एकदा स्वतःला मेंटेन ठेवलं आणि फिटनेस मला असं वाटतं दीपू चांगला करतोय. खूप चांगलं क्रिकेट त्याने खूप वर्षापासून खेळलं आणि मुंबईकर दीपूला बघण्यासाठी पण लांबचं अंतर काढून नेहमीच जिकडे दीपूची मॅच आहे तिकडे दीपूला पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
असा पहिल्याच मॅचमध्ये आज खेळत असताना एक अवलिया क्रिकेटर दीपक बाईंग दीपू, म्हणजे असे कित्येक संडे दीपू कधी नॉट आऊट झालाच नाही असं पण लोकांनी पाहिलंय. दीपू क्वचित आऊट होताना पाहायला मिळालाय. 4-4, 5-5 टुर्नामेंट लगातार दीपू नॉट आऊट आहे. हे पण दीपूचे एक वैशिष्ट्य आहे. या बॉलवर पॅडल स्वीप खेळले गेले प्रॉपर. बिपिनला पण माहिती आहे की मॅच डबल बॉक्स आहे, त्यामुळे रन तिकडे सिंगल रन झाले आतापर्यंत 25. या बॉलवर थांबून ठेवले गेले बॉलरने अभिषेकने. इकडे पण सिंगल, एक रन. मॅच मात्र आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलं टीम ओमकार मालाड लेजंड. सर्व यंगस्टार पण ओमकारचे खेळतील आणि या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह केला गेला बिपिनने. डबल बॉक्सच्या रूपामध्ये एक चांगली बाउंड्री. 4 रन. आणि सिद्धेजी नाईक यांच्या हस्ते मात्र हे सन्मान चिन्ह आणि प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट टीम दिग्विजय टीमला पण ही भेटवस्तू दिली जाईल त्यांची. त्यानंतर प्लेयर ऑफ द मॅचचा बिपिन परब. बिपिन परब आपण यायचे आमचे अजित सरांच्या हातातून मात्र प्लेयर ऑफ द मॅच ची टी शर्ट दिली जाते. बिपिन परबने अफलातून बॅटिंग केली. श्री भवानी माता आणि श्री सिद्धी पॅकर संस्थापक स्वर्गीय श्री आणि बिपिन प्लेयर ऑफ द मॅच. खूप चांगली कामगिरी केली. पहिलीच मॅच 29 छोटं टार्गेट होतं बट खेळत असताना खूप वर्षी क्रीडा स्पर्धा तू पण खेळतोय. कसं वाटतं पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेत असताना आणि ओव्हरऑल सिद्धी पॅकर काय बोलशील? या ग्राउंडवर टार्गेट 29 असो का 25 असो, जर बॉलिंग प्रॉपर टाकली तर होणार नाही कारण का डबल बॉक्स आहे आणि टुर्नामेंट एक नंबरच असते, का चान्सच नाही. आणि एक सांगायचं झालं तर मी माझ्या लाईफची पहिली